सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2012-13 या गळीत हंगामाचा सांगता समारंभ राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत गुरुवारी झाला। यावेळी या समारंभाला आमदार डॉ. सुधीर तांबे, कारखान्याचे अध्यक्ष अॅडव्होकेट माधवराव कानवडे, जिल्हा बँकेचे चेअरमन बाजीराव पाटील खेमनर, व्हाईस चेअरमन भाऊसाहेब कुटे, सभापती सुरेखा मोरे, बाजार समितीचे सभापती अनिल देशमुख यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीताची सांगता झाली। साखर कारखान्याच्या वतीनं उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्षेत्रामध्ये पुरेसा ऊस उपलब्ध नसतानाही कारखान्यानं नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली 7,90,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप पूर्ण केल्याची माहिती प्रास्ताविकातून कार्यकारी संचालक अनिल शिंदे यांनी दिली। ऑफ सीझनमध्ये कार्यक्षेत्राबाहेर कर्मचारी पाठवून जास्तीत जास्त ऊसाच्या नोंदी केला। त्याचा फायदा सीझनमध्ये ऊस मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाला। सीझनमध्ये होणाऱ्या क्रशिंगचा अंदाज घेऊन त्याप्रमाणेच लेबर भरती केली। आपण 9-10 सेंटरवरून ऊस आणलेला आहे। गेटकेन ऊस आणतानाही अगोदर ऊसाच्या ब्रिक्स घेऊनच ऊसाची तोड केलेली आहे। त्यामुळेच आपली रिकव्हरी इतरांच्या तुलनेत चांगली टिकून राहण्यास मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे। आतापर्यंत आपण अनेक वर्षे गेटकेन आणतो, कोणाचाही 1 रुपया ठेवलेला नाही। इतरांपेक्षा त्यांना आपण ऊस भाव जादा दिला, त्यामुळे कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचा जास्तीत जास्त ऊस मिळवण्यासाठी आपणास मदत झालेली आहे। कार्यक्षेत्रात अतिशय कमी ऊस असताना देखील माननीय नामदार साहेब, माननीय चेअरमन साहेब व माननीय संचालक मंडळाने सुमारे 7 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट आपल्याला दिलेले होते। सदरचे उद्दिष्ट सर्व विभागाने अतिशय चांगले काम करून उद्दिष्टाच्या पुढे जाऊन 7,92,045 मेट्रिक टनाचे गाळप चांगल्या प्रकारे पूर्ण केले आहे। हे सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे। तसेच स्पेशल केसचे प्रमाण अतिशय कमी होते। स्पेशल केसने ऊस तोडण्यासाठी सुद्धा व्यवस्थित निकष लावण्यात आले व अतिशय काळजीपूर्वक नियोजन करून स्पेशल केसचा सर्वच्या सर्व ऊस गाळपास आणण्यात आला। कार्यक्षेत्राबाहेर ऊस घेताना प्रामुख्याने ऊसाची चांगली प्रत असेल अशा ठिकाणी ऊस गाळप घेण्यास प्राधान्य देण्यात आले। शेतकरी, ऊस उत्पादक आणि कामगार यांच्या मेहनतीमुळे हा हंगाम यशस्वी झाला असं मनोगत कारखान्याचे चेअरमन अॅडव्होकेट माधवराव कानवडे यांनी व्यक्त केलं। स्वतःचा ऊस कमी होता आणि बाहेरूनही तेवढाच आणू असा एक हिशेब होता आणि त्यानुसार कमीत कमी ब्रेक इव्हन पॉईंटचं क्रशिंग होणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने आपण टार्गेट जे ठेवलं होतं ते 7 लाखाचं ठेवलं होतं। परंतु सर्वांचा प्रयत्न, सातत्य, बाहेरच्याही शेतकऱ्यांचा, ऊस उत्पादकांचा कारखान्यावर असलेला विश्वास, त्याचा परिणाम आपलं 7,92,000 टनाचं क्रशिंग झालेलं आहे। रिझल्ट सुद्धा अतिशय उत्तम मिळालेले आहेत। बगॅस शेविंग 37,000 टनापेक्षा जास्त झालेलं आहे। त्याचबरोबर साखरेचं उत्पादन जी आपण रिकव्हरी म्हणतो, रिकव्हरी सुद्धा सरासरी आपली 11.78 आलेली आहे। त्यामुळे सर्वच रिझल्ट अतिशय उत्तम आहे। बाहेरून ऊस आणूनही अतिशय चांगली परिस्थिती या सीझनची राहिलेली आहे। परिस्थिती वाईट आहे ती साखरेच्या भावाची आहे, अल्कोहोलच्या भावाची आहे। ज्या वेळेला आपण ह्या वर्षी ॲडव्हान्स पेमेंट म्हणून 2300 रुपये दिलं। मागील वर्षापासून दुष्काळ कायम आहे, मात्र केवळ सुबद्ध नियोजनामुळेच हा हंगाम कामगारांनी यशस्वी केला असल्याचं आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले। शिंदे साहेब सांगत होते की प्रत्येक येणारा हंगाम हे वेगवेगळी आव्हाने घेऊन येतात आणि आम्ही हे सांगतो की कुठलंही आव्हान आलं तरी ते पेलण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे। तर तुम्ही कुठल्याही आव्हानाला सहजपणाने या ठिकाणी पेलून जाता, हे खऱ्या अर्थाने मला आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करायचं। सर्वांचं करायचं, शेतकऱ्यांपासून, शेतकरी तर पहिला त्याचा कणा आहे, आपले कर्मचारी अत्यंत महत्त्वाचे की खूप कष्ट घेतात आपले कर्मचारी। नेहमी सांगतो की इतकं उत्तम व्यवस्थापन, इतकं चांगलं व्यवस्थापन कुठेच महाराष्ट्रामध्ये सहकारामध्ये तरी कुठे सापडणार नाही। म्हणजे एखाद्या कॉर्पोरेट संस्थेमध्ये, टाटा बिर्लाच्या एखाद्या कारखान्यामध्ये असावं किंवा अत्याधुनिक कारखान्यामध्ये असावं, अशा प्रकारचं उत्कृष्ट व्यवस्थापन आपल्या कारखान्यामध्ये। या कार्यक्रमात शांताराम कडणे, प्राध्यापक बाबा खरात, कारखान्याचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब कुटे, कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचा विश्वास आहे। इतर कारखान्यांसारखे वजनात आपण शेतकऱ्यांना मारत नाही असा टोला विरोधकांना लगावत केवळ सर्व अधिकारी, संचालक मंडळ, कामगार यांच्या मेहनतीमुळेच हा हंगाम यशस्वी झाला अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली।
7,92,000 पर्यंत जाऊन आपण पोहोचलो. 8ला जायचं नाही ठरवलं, म्हणजे 8 राहू द्या, 8 नको, 8 फीट नको, 8च्या अगोदर थांबू थोडस. परंतु मी म्हणलं होतं जाता काय 8, नाही तेवढं त्याच्या अगोदर संपतोय, म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. परंतु 7 लाख या कठीण काळामध्ये 7,92,000 ही सुद्धा सोपी गोष्ट नाही, हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्यावर दुसरी गोष्ट मान्य केली पाहिजे की रिझल्ट जे आलेले आहेत ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आलेले आहेत. रिझल्ट रिकव्हरीचे रिझल्ट असतील किंवा इतर टेक्निकल रिझल्ट फार बारकाव्यात मी गेलेलो नाही, परंतु रिकव्हरी पाहिल्यानंतर सुद्धा असं वाटतं की एक चांगल्या पद्धतीनं उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केला. कोणताही काटाबिटा न मारता चांगला रिझल्ट हे लक्षात ठेवा. कदाचित आता प्रचाराचा भाग असतो काही मंडळीचा, काहींना सुपारी मिळते त्याच्याकरता, परंतु हे काही न करता आणि आपण अत्यंत यशस्वी रीतीनं क्रशिंगचा जो प्लॅन आपण केला, हार्वेस्टिंगचा प्लॅन केला, योग्य पद्धतीने ऊसाचा शोध, तिची असलेली परिस्थिती पाहून क्रशिंग करायचं, म्हणून कुठून तोडायचं आणि गाळायचं असा कार्यक्रम न करता व्यवस्थित नियोजन केलं. एवढंच नाही तर आभार मानले पाहिजे आपल्या शेतकऱ्यांचे, तर मानले पाहिजे की त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं कठीण काळातही हा ऊस सांभाळला. शेवट खूप ताण आला, स्पेशल केस करावं लागल्या, हे मला माहिती आहे. आपल्या तर शेतकऱ्यांचे आभार आहेच, परंतु त्याबरोबर बाहेरचा शेतकरी ज्याने विश्वास आपल्यावर आहे, त्या संगमेर कारखाना काळजी करायचं काही कारण नाही. हा जो विश्वास आहे तो फार मोलाचा आहे, तो वाढवणं टिकवणं ही गरज आहे. एका बाजूला काही एक वातावरण सगळी असतं का नाही, संगमेर काळजी करू नका, निश्चितपणे चांगलं वजन, चांगला भाव, योग्य पद्धतीचं वागणूक हे मिळतं. हा जो विश्वास आहे तो सुद्धा खूप महत्वाचा आहे. म्हणूनच तुम्हाला निम्म्याला जवळपास निम्म्यापेक्षा थोडं कमी 3,76,000 मेट्रिक टन एवढा ऊस हा बाहेरून आपल्याला मिळाला. हा पूर्णपणे विश्वासाचं प्रतीक हे लक्षात ठेवलं पाहिजे. कोणाला अडून नडून असा काही ऊस आपण आणण्याचा प्रयत्न आपला नसतो. आनंदानं देतात, आनंदानं आणतो, आनंदानं पेमेंट आपण व्यवस्थित करतो. हा महत्वाची गोष्ट आहे, हे या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगेन. आगामी जून महिन्यापर्यंत संगमनेर बाह्यवळण रस्त्याचंही काम पूर्ण करण्याचा मनोदय यावेळी नामदार थोरातांनी व्यक्त केला. तर महामार्गावरील प्रवरा नदीवरील नवीन पुलाला मंजुरी मिळाली असून हे कामही लवकरात लवकर सुरू करण्याचं आश्वासन यावेळी नामदार थोरात यांनी दिलं. या गळीत हंगाम सांगता समारंभाला दूध संघाचे चेअरमन आर.बी. रहाणे, रणजित देशमुख, शिवाजीराव थोरात, अनिल देशमुख, केशव मुर्तडक यांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू, संगमनेर.